जर तुम्हाला ना खूपच भूक लागली आहे पण भाजी बनवून खायचा कंटाळा आला आहे तर तेव्हा अशी दही आणि मिरचीची चटणी बनवून खायची। हिला बनवायचं तर खूपच सोपं आहे आणि खायला तर एकच नंबर लागते। मग हिला बनवायसाठी बऱ्याचशा मिरच्या घ्यायच्या, त्यांना चांगलं धुवून काढायचं आणि त्यांना मधून अर्धे तोडून घ्यायचं। आता लगेच एक मिक्सरचा जार घ्यायचा, त्याच्यामध्ये या मिरच्या टाकून द्यायच्या आणि मिरच्या सोबत टाकायचं लसूण, जिरे आणि थोडंसं मीठ आणि बंद करून त्यांना बारीक करून घ्यायचं। आता मिरच्या बारीक झाल्यावर लगेच त्याच जार मध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून त्यांना पण बारीक करून घ्यायचं। शेंगदाणे पण बारीक झाले का लगेच एक कढई घ्यायची, त्यामध्ये तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं का मग त्यामध्ये जिरे, हिंग आणि मिरचीचं वाटण टाकून चांगलं हलवून घ्यायचं। मग थोड्या वेळाने मिरचीत बारीक केलेले शेंगदाणे पण टाकून द्यायचे आणि त्यांना चांगलं हलवून परतून घ्यायचं। शेंगदाणे आणि मिरची परतली का मग त्याच्यात एक वाटी दही टाकून द्यायचं आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। यात थोडीशी हळद पण टाकायची आणि तिला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। याला चांगलं मिक्स केलं त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि त्याला 4-5 मिनिटांसाठी चांगलं शिजून घ्यायचं। याच्यात मीठ आहे ना आपण चटणीच्या वाटणासोबतच टाकलं होतं म्हणून परत मीठ टाकायची काहीच गरज नाही। आता हे चांगलं शिजल्याच्या नंतर बघा झाली आपली मिरची आणि दहीची चटणी बनवून तयार। आता ही चटणीला गरमागरम वाढून घ्यायचं, मस्त भाकर किंवा चपाती सोबत खाऊन घ्यायचं। तर तुम्ही पण ही दही आणि मिरचीची चटणी एकदा नक्कीच बनवून पहा आणि तुमच्या इकडे पण अशी चटणी बनवतेत का ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा।